हाय, मी ध्रुवी. आज सकाळी उठले आणि नाश्ता करत होते. इतक्यात बाबांचा व्हिडिओ कॉल आला. नाश्ता करत करत बाबांशीही फोनवर बोलून घेतलं. नंतर मस्त अंघोळही करून घेतली आणि लगेच मम्माने छान छान रेडी करायला घेतलं. मम्मा मस्त मला रेडी करत होती, पण ते काही मला आवडत नव्हतं. कारण सर्व गोष्टी मला माझ्या हातानेच लावायच्या असतात. आणि त्याच गोष्टीवरून रोज मम्माचं आणि माझं भांडणही होतं. त्या भांडणांमध्ये पण मी जिंकते बरं का. आणि त्याचंही सिक्रेट मी तुम्हाला सांगते. पण कोणाला सांगू नका बरं का. मी थोडंसं जास्त रडली ना, लगेच मम्मा मला सर्व लावू देते. आणि ही ट्रिक मी रोज यूज करते. असो, दुपारी मामा जेवायला घरी आला होता. मग काय मामासोबत मीही जेवण करत होते. पण मला मामालाच भरवायचं होतं. मामाच्या हाताने काही खायचं नव्हतं. आणि माझ्या अशा सगळ्या गोष्टी बघून मम्मा मला म्हणते, "आजकाल तू खूप हट्टी व्हायलीस बरं का." पण तुम्ही सगळे सांगा बरं, तसं काही आहे का? मला मामाचे थोडे लाड करायचे होते म्हणून मी मामाला भरवत होते. पण ते माझ्या मम्माला कोण सांगणार? मम्माला तर असंच वाटत होतं मी मामाच्या हाताने गपचूप जेवण करावं. असो, मी मामाच्या हाताने तर नाही, मी माझ्याच हाताने मस्त जेवण केलं. आणि नंतर खरबूजही खाल्लं. आजकाल मला खरबूज खूप आवडतं. सध्या ते फ्रूट माझ्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. आणि नंतर मी थोडीशी टीव्हीही पाहिली. नंतर झाला माझा झोपण्याचा वेळ. मला काय आज छोट्या झोक्यामध्ये झोपायचं नव्हतं. त्यामुळे मी मम्माला माझ्यासाठी झोळी बांधायला लावली. मी त्या झोळीत झोपतच होते. इतक्यात दादा स्कूलमधून आला. दादा आला मग काय माझी तर झोपच पळून गेली. मग मी दादाला झोक्यातून बाहेर काढायला लावलं आणि दादासोबत मस्ती करत होते. पण मी झोपली नाही म्हणून मामी मला रागवत होती. आणि मामी मला रागवत होती म्हणून मी मामीला मारत होते. आणि या सगळ्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला. मी मामीला मारताना माझ्या मम्मानेच पाहिलं. मग काय मम्माने माझा चांगलाच क्लास घेतला. आणि मम्माने क्लास घेतल्यावर माझी अवस्था अशी काहीशी झाली होती. मग काय लगेच मी मम्माचं नाव सांगायला माझ्या दादाकडे गेले. कारण मम्मापासनं माझा दादाच मला वाचवतो. हे पहा माझा दादा कसा मला शांत करत आहे. मग माझ्या दादाने मला समजवलं, तेव्हा कुठे मी शांत झाली. असो, नंतर आली माझी माऊ आणि माझी माऊ आल्यावर माझ्या माऊकडे माझे असे काहीसे लाड चालू असतात. माऊ आली होती कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. मग काय थोड्या वेळ लाड करून आम्ही बाहेर जायला निघालो. आणि आज बाहेर जाताना मला माऊच्या गाडीवर बसायचं होतं. कारण मम्मा मला रागवली होती ना, म्हणून मी मम्मावर रुसले होते. मग मी बाहेरही माऊच्याच गाडीवर गेले. तुम्हाला तर माहिती आहे, मी घरी होती तेव्हा झोपली नव्हती. मग काय मी गाडीवर बसले आणि लगेच झोपी गेले. आणि मामीला आणि मम्माला मी झोपी गेल्यामुळे मला असं काहीसं कॅरी करावं लागत होतं. आणि हे बघा, मी झोपीते तरी मोठ्या माऊचे काय माझी लाड करायची थांबत नाहीत बरं. थोडीशी झोप झाल्यावर लगेच माझी मस्ती सुरू झाली. पण एकदा झोपेतून उठल्यावर मी माझी खेळत होते. मम्माला आणि त्यांना त्रास नाही दिला बरं का. पण काय मला एकटीला खेळताना पाहून लगेच मम्मा माझ्यासोबत खेळायला आली. आणि मम्माची आणि माझी अशी काहीशी मस्ती सुरू होती. असो, नंतर मम्माची आणि त्यांची शॉपिंग झाली. मग काय लगेच मी त्या अंकलला पैसेही देऊन टाकले. मग आमचं तिकडचं काम झालं व आम्ही तिकडनं निघालो. पुढे गेल्यावर आम्ही माझ्यासाठी कॅब घ्यायला थांबलो. कारण सध्या खूप ऊन आहे ना. त्या काकांकडे कॅबच्या खूप सगळ्या व्हरायटी होत्या. त्या काकाने मला खूप सगळ्या व्हरायटी दाखवल्या. पण काय मम्माने आणि त्यांनी त्यांना जी घ्यायची होती तीच घेतली. माझी आवडती घेतलीच नाही. आणि त्यावर मम्माचं म्हणणं असं होतं की ती कॅब गाडीवर उडून जाईल. असो, आणि माझी फेवरेट कॅब घेतली नाही त्यामुळे माझा मूड थोडासा ऑफच होता. पण नंतर माझ्यासाठी ड्रेस घ्यायला गेल्यावर माझा मूड एकदम छान झाला. आणि मस्त खूप सगळे ड्रेस माझ्यासाठी पाहिले. पण मग मी ड्रेस मात्र माझ्या आवडीचा घेतला बरं. असो, चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. ओके, बाय.